महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं. नमस्कार, मी संदीप चव्हाण. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत म्हणून मला बोलावं लागतं मध्ये आपलं स्वागत. 11 मे द जजमेंट डे, सत्ता संघर्षाचा उद्या निकाल. गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा जो महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आहे तो उद्या लागणार आहे. न्यायमूर्ती सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ही घोषणा केली आहे, तसे संकेत देखील दिले आहेत आणि गेल्या 10 महिन्यांपासून हा खटला जो प्रलंबित आहे, उद्या सर्वोच्च न्यायालय हा निकाल देणार असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. एकंदरीतच 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनं सुरू झालेला हा सत्ता संघर्ष अखेर कोर्टात गेला. त्यानंतर 23 ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता लक्षात घेतली आणि मग 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं गेलं. अर्थात कोण कोण कोर्टात गेलंय हे पहिल्यांदा पाहूयात, याकडे लक्ष देऊयात. या प्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट म्हणजे शिंदे गट उद्धव ठाकरे गट हे प्रमुख याचिकाकर्ते आहेत. शिवाय वेगवेगळ्या घटकांनी सुद्धा कोर्टात धाव घेतली. त्यात काही वकील आणि कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. शिवाय सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला सुद्धा प्रतिवादी केलं. आता कोणकोणत्या याचिका आहेत या प्रकरणी देखील आपण संवाद साधूयात. एकूण 4 प्रमुख याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या. त्यातील पहिली याचिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे, जी 16 आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे. दुसरी याचिका बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी करणारी याचिका, जी उद्धव ठाकरे गटाची आहे. तिसरी याचिका उद्धव ठाकरे गटातल्या 14 आमदारांच्या निलंबना संदर्भातली आहे. आणि चौथी याचिका ही सुभाष देसाई यांची आहे, जी 3 आणि 4 जुलैचं विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी आहे. एकंदरीत या 4 याचिकांवर या ठिकाणी सुनावणी झाली. मग कोर्टानं काय काय निरीक्षणं नोंदवली हे देखील आपल्याला आता थोडंफार पाहावं लागेल. अर्थात या प्रकरणात घटनात्मक पेच दिसत असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी नोंदवलं. आणि मग तसंच या प्रकरणाला नेबाम रेबिया प्रकरणाचा निकाल लागू होतो किंवा नाही याचा विचार करूनच या प्रकरणाचा निकाल कोर्टाकडून दिला जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं. अर्थात घटनापीठानं फेब्रुवारी महिन्यामध्ये याबाबत घेतलेल्या सलग सुनावणीमध्ये वेगवेगळी मतं आणि निरीक्षणं नोंदवली गेली. महेश जेठमलानी, कपिल सिब्बल, हरीश साळवे, अभिषेक मनु सिंघवी, नीरज किशन कौल आणि मनिंदर कौल यांसारख्या देशातल्या नामवंत आणि ज्येष्ठ वकिलांनी या प्रकरणी आपला युक्तिवाद केला. अर्थात मुळातच घटनापीठात कोण कोण आहेत याच्यावर देखील जर आता आपण एक नजर टाकली किंवा चर्चा केली तर खुद्द सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ नेमण्यात आलं. त्याची सुनावणी झाली. त्याशिवाय त्यांच्याबरोबर न्यायमूर्ती MR शहा जे आत्ता 15 मेला निवृत्त होणार आहेत, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी जे 8 जुलै निवृत्त होणार आहेत, नंतर कोहली आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांचा यामध्ये समावेश आहे. हे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ आहे आणि या प्रकरणाचा निकाल केवळ सध्यापुरता मर्यादित नसून भविष्यात देखील याचे संदर्भ दिले जातील. त्यामुळे हे प्रकरण आणखी मोठ्या खंडपीठाकडे द्यावं अशी उद्धव ठाकरे गटानं मागणी देखील केली होती. आता निकाल कधी येणार यावरच सगळेजण चर्चा सुरू होती. शेवटी उद्या निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं. या घटनापीठातले न्यायाधीश MR शहा येत्या 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळं त्यांच्या निवृत्तीआधी घटनापीठ त्यांचा हा जो निकाल आहे तो देण्याची शक्यता व्यक्त करण्यात जात होती आणि त्यानुसार उद्या 11 मे रोजी या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयात गेल्या 6 महिन्यांमध्ये विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली.
या 4 याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली, जी आपण मागाशी कोणत्या याचिका होत्या, कोणी दाखल केल्या हे देखील आपण पाहिलं. यात सत्ता स्थापनेचा घटनाक्रम असो, राज्यपालांची त्यातील भूमिका असो, शिंदे गटांचे पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा करणारी याचिका असो किंवा शिवसेनेचं निवडणूक चिन्ह, अशा विविध प्रकरणांवर या निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नेमकं उद्या काय होणार, सगळेच जण या प्रतीक्षा आहेत. यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिंदे गटातील आमदार अपात्र ठरतील का, आणि हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहे की विधानसभा अध्यक्षांकडे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि उद्याच यावर भाष्य होणार आहे. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी देखील जेव्हा प्रसारमाध्यमांनी संवाद साधला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विद्यमान सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात मुळात राहुल नार्वेकर हे आत्ताच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 10व्या परिशिष्टानुसार निलंबनाची कारवाई होते. संविधानातील तरतुदीनुसार आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसारही हा अधिकार फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत याला आव्हान देणं शक्य नाही असं देखील नार्वेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यघटनेनं विधानसभेच्या आमदारांचं निलंबन करण्याचा किंवा त्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलाय असं स्पष्टपणे राहुल नार्वेकर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार प्रकरण केवळ 16 आमदारांचं नाही तर शिवसेनेच्या सगळ्याच 55 आमदारांचं आहे. आता याचिकेद्वारे नेमकं काय आरोप केलेले आहेत ते पाहावं लागेल असं देखील ते म्हणालेत, पण संविधानातील तरतुदी सगळ्यांना या समान लागू होतील असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या अपात्रतेच्या याचिकेत म्हणजे CPCचे सर्व नियम लागू होतात. नैसर्गिक नियमानुसार या सर्व आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी द्यावी लागेल असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. यानंतर त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितलं जाऊ शकेल आणि याची पडताळणी होईल आणि मगच सर्व बाबींचं कायदेशीर पालन करून निर्णय काय असेल तो घेता येईल. हे या ठिकाणी राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. शिवाय कोणत्याही सरकार निश्चितीचा निर्णय विधानसभेच्या फ्लोअरवर होत असतो. त्यामुळं त्यांनी म्हटल्यानुसार या सरकारनं सभागृहात आपलं बहुमत सिद्ध केलेलं आहे आणि अर्थातच आपण जर बहुमताचे आकडे पाहिले तर निकाल काहीही लागला तरी देखील सरकारच्या बहुमतावर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही असं राहुल नार्वेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता त्यांनी हे स्पष्टही सांगितलं की आज माझ्याकडे जे रेकॉर्डर आहेत त्यानुसार सरकारकडे बहुमत आहे. तो जो माझ्याकडे आकडा आहे त्यानुसार सरकार बहुमतात आहे आणि त्यामुळंच आत्ता जे अपात्र आमदार ठरलेले आहेत किंवा ते नेमके कोण आहेत या संदर्भातली देखील मी माहिती तुम्हाला देणार आहे. पण नेमका शक्यता, निकालाची शक्यता काय असू शकते, तर समजा एखादा असा निकाल गृहीत धरला आपण की आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल, पण मग एक मोठी शक्यता निर्माण होती की ही अपात्रेबाबतची कार्यवाही आहे ती नेमकी करायची कोणी, म्हणजे आत्ताचे अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी किंवा तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी. त्यामुळे आता या नेमक्या गोष्टीमध्ये सर्वोच्च न्यायालय कुणाकडे हे प्रकरण पाठवेल आणि ते का पाठवलं जातंय याबद्दलची सकारण स्पष्टता देखील सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. अर्थात तत्कालीन राज्यपाल म्हणजे दुसरी शक्यता जर आपण घेतली तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदेश काढून फ्लोअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला होता आणि तो काढण्याचा त्यांना अधिकार नव्हता. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश त्यामुळे तो रद्द ठरवला जाऊ शकतो आणि 10व्या परिशिष्टाच्या संदर्भात म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याच्या बाबतीत राज्यपालांची काहीच भूमिका नसते. पक्षांतर झालं का किंवा कुणी केलं याबाबत राज्यपाल काही अटी घालू शकत नाहीत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केलंच कसं हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा मानला तर तो संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा ठरू शकतो आणि कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालय थेट 16 आमदारांना म्हणजे एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र देखील ठरवू शकतं. कारण बहुमताच्या आकड्याला कायदेशीर ओळख असावी लागते आणि तेच अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तसा जर विचार केला गेला तर सुप्रीम कोर्ट संविधानातील कलम 142 नुसार पूर्ण न्याय करण्याचा अधिकार वापरून स्वतः
एकनाथ शिंदे यांच्यासह इतर 15 अशा एकूण 16 जणांना अपात्र ठरवू शकतं आणि मग तो निर्णय त्यांच्याबरोबर गेलेल्या इतर आमदारांना अपात्रतेच्या रेषेबाहेर फेकून देण्यास प्रतिबिंबित होऊ शकतो. अर्थात या दरम्यान राज्यपालांनी जारी केलेले पत्रसुद्धा बेकायदेशीर ठरवलं जाऊ शकतं. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणजे तिसरी शक्यता, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अविश्वास ठराव आणणं ही कृती मुळातच अपेक्षित होती. मात्र त्यांनी तसं न करता थेट राज्यपालांनाच म्हणजे कोश्यारी यांना सरकार अल्पमतात आहे हे कळवण्याची एक नवीनच पद्धत वापरली. आणि हे जर विचारात घेतलं गेलं तर एकनाथ शिंदेंना कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार सरकार स्थापनेसाठी बोलावण्यात आलं हा कळीचा मुद्दा ठरला तर मात्र एक शक्यता अशी एक निर्माण होऊ शकते की एकनाथ शिंदेंना आमंत्रित केलं तेव्हाची स्थिती पूर्ववत करा, अस्तित्वात आणा असा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थात असा निर्णय होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, अत्यंत धूसर आहे, दुर्मिळ असू शकेल. कारण उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा दिला होता. म्हणजे बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्यानं व्यथित होऊन उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. राज्यपालांची घटनाबाह्य कृती राजीनाम्याचं कारण आहे असं मानावं यासाठी मात्र न्यायालय त्यांच्या निर्णयाचं विश्लेषण करू शकेल. अर्थात अनेक कायदेतज्ञांनी देखील हे मत उपस्थित केले. आणखी एक शक्यता जर आपण आत्ता गृहीत धरली तर या व्यतिरिक्त एक धूसर आणि एक कदाचित अस्पष्ट शक्यता आहे, पण ती तसं होऊ शकतं. समजा हे प्रकरण अर्थात संविधानिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळे 10व्या परिशिष्टासंदर्भात म्हणजे आधी झालेल्या निर्णयाचा जर संदर्भ घेतले गेले तर 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडं हे प्रकरण पाठवलं जाऊ शकतं. मुळातच आता नेमकं आपण हे बघूयात की हे 16 आमदार ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते कोण आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे, महेश शिंदे आणि संजय रायमुलकर. आता या 16 आमदारांचं नेमकं काय होणार, ते अपात्र ठरणार की पात्रच राहणार, शिंदे सरकार कोसळणार की शिंदे सरकार तरणार, नेमकं काय घडणार, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा महानिकाल उद्या म्हणजे 11 मे रोजी लागणार आहे. आणि उद्या सकाळी 10:30 वाजता हा निकाल या सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात डी वाय चंद्रचूड, सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड जे या घटनापीठाचे देखील एक न्यायमूर्ती आहेत, त्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे. आणि या संदर्भात जर वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं पाहिली तर कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं एक मत आहे, ते मी जाता तुम्हाला सांगतो. त्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत उद्या शिंदे राजीनामा देणार, शिंदे सरकार कोसळणार, 16 आमदार अपात्र होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आणि येत्या 6 महिन्यात निवडणुका घ्याव्या लागणार आणि मग जनताच ठरवणार शिंदे फडणवीस सरकार की ठाकरे सरकार. अर्थात उल्हास बापट यांनी जे प्रेडिक्ट केलेलं आहे त्यानुसार त्यांचं मत आहे की उद्याच्या निकालानुसार जो काही निकाल लागेल त्यानुसार कोणालाही बहुमत मिळणार नाही, राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मगाशी मी जी तुम्हाला नावं सांगितली ती 16 आमदार अपात्र ठरतील असं उल्हास बापट यांनी स्पष्टपणे सांगितलेलं. आणि की पक्षांतरबंदी कायदा जर विचार केला तर 40 आमदार त्यांच्याकडे आहेत. मग याचा अर्थ जर तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या पक्षात वेळ दिली जाईल आणि दुसऱ्या पक्षात जा किंवा स्वतःचा स्वतंत्र गट स्थापित करा असं सांगितलं जाऊ शकतं. पण आता या घटनेला 10 महिने उलटून गेलेले आहेत, त्यामुळे हे घटनेला धरून नाहीये. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला जर पक्षाच्या विरोधात मतदान करायचं असेल तर आधी पक्षाची परवानगी घ्यावी लागते किंवा पक्षाने 15 दिवसांनंतर त्यांना माफ करावं लागतं आणि आता ते शक्यच नाहीये. त्यामुळे मुळातच हे 7 जणांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवणं चुकीचं ठरेल असं देखील घटनातज्ञ उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं. एकंदरीत कायदेतज्ञांची मतं, नेत्यांची मतं, घटनातज्ञांची मतं ह्या सगळ्यांचा विचार करता उद्या मात्र ह्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे की उद्या स्पष्ट होईल की शिंदे सरकार कोसळणार की शिंदे सरकार तरणार. नेमकं काय घडणार, महाराष्ट्राला राजकारणात उद्या पुन्हा एकदा नवा भूकंप घडणार, नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी निश्चितच मी तुमच्यासमोर उद्या येणार आहे. आणि या संपूर्ण निकालाची भूमिका नेमकं काय आहे, सर्वोच्च न्यायालयाने काय नेमकं मत मांडले, काय निकाल दिलाय आणि सरकारवर याचा काय परिणाम होणार आहे हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. अर्थातच पाहत रहा म्हणून मला बोलावं लागतं. उद्या 11 मे द जजमेंट डे, सत्ता संघर्षाचा उद्या निकाल. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत म्हणून मला बोलावं लागतं. दररोज घडणाऱ्या घटनांवर चपखल भाष्य करणारा विशेष कार्यक्रम म्हणून मला बोलावं लागतं.